मिळती आहे. एका सिंगल नंतर धावफलक पुढे सरकतंय. टीमची टोटल स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच धावफलकावरती धावा 9. आज आमच्या समालोचक टीमनं अतिशय चांगलं काम केलं. स्पेशली मागच्या 4 दिवसाच्या कंपॅरिझनमध्ये आपण जर पाहिलं तर डेफिनेटली आजचा जो चौथा दिवस आहे फार सुंदर आजचं हे वातावरण राहिलं. आज क्वालिटी क्रिकेट पाहायला मिळालं, क्वालिटी अंपायरिंग झाली. नाईक सर असतील, एक लेजंड कॉमेंटेटर मनीष पाटील, प्रसाद परब आणि मच्छिंद्र पाटील या सगळ्यांनी अतिशय चांगलं समालोचन आज आपल्यापर्यंत पोहोचवलं. पहिलं षटक संपलं, धावफलकावरती धावा 11-11ला विकेट 1. अपकमिंग बिगेस्ट टुर्नामेंटबद्दल जर आपण चर्चा केली तर लवकरच येणाऱ्या 2 जानेवारीपासून कौसागाव चॅम्पियन्स ट्रॉफी तुम्हाला पाहायला मिळेल मुंबईमध्ये आणि तिथे देखील सगळेच खेळाडू तारे सितारे तुम्हाला खेळताना दिसतील. पहिल्या षटकाचा खेळ संपला. टीमची टोटल धावफलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर झाला 11. स्ट्रायकर एंडला पुन्हा एकदा आहे फरदीन काझी. 3 बॉल 8 वरती तो बॅटिंग करतोय. सुनील चौरी बॅटिंग करतोय. 3 बॉल 3. सगळं काही सुरळीत चाललं होतं. विराज दादा एक एक्सपेरिमेंट करण्याचा प्रयत्न केला. बॉलरना बॅक ऑफ द हँड येऊन फ्लाईट दिली. तो बॉल खराब टप्प्यावरती पडला आणि फरदीन काझीनं तिथनंच फायदा उचलत जो दबाव बनला होता तो थोडासा बाजूला सारला. ओव्हर नंबर 2 विनेशला पावर प्ले विखुरलाय. फुल टॉस बॉल, गुड ना टेक और ये फरदीन काजी का एसपीएल शानदार झन्नाडेदार सिक्सर. देख व्हाट अ शॉट. वरती आलाय. ओवर द विकेट आले. लोवर फुल टॉस. खूबियां भी मुझमें, खामियां भी मुझमें. अरे ढूंढने वाले तू सोच तुझे क्या चाहिए मैं मुझमें. काय खेळाडू फरदीन काझी आज बरसतोय गोव्यामध्ये देखील. रायगडसाठी, RV11 कोरगावसाठी बॅकफुटला आले, थांबले, जागा बनवली, बॉलला येऊ दिला. फार विकेटच्या डीप मध्ये गेले. जसा बॉल पिच झाला तसा डीप बॅकवर्ड पॉइंटला गॅप शोधला आणि बॉल चाललाय गवताच्या गालीच्याला आग लावत सीमा पार. फरदीन काझी नावाची मोहर मैदानावरती आज उमटली आहे कारण आज तो थांबायचं नाव घेत नाहीये. या टुर्नामेंटमध्ये अर्धशतक आतापर्यंत तरी एकही नाही आहे. फरदीन काझी आलाय, ती देखील चाहूल असेल. टीम सनशाईन क्रिकेट क्लबला, RV11 कोरगावला, त्यांच्या पुरस्कर्त्यांना, त्याच्या फॅनबेसला. बॉल तयार. विनेश पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर. स्वतःवरती थोडासा नाराज फरदीन कारण माहिती आहे हा बॉल आता इनफिल्डच्या वरनं जाऊ शकला असता. डीप बॅकवर्ड पॉईंटला बाउंड्री क्लिअर होऊ शकली असती. दाखवतो ड्रिल करून एक्झॅक्टली चुकलं कुठे. बॉलला अगदी जागा बनवून बॅकफुटला येऊन खेळायचं होतं, तिथे फॉलो केलं फरदीननं आणि त्यानंतर चेंडू बॅटचा संपर्क ठीकसा झाला नाही. एक सिंगल मिळाली. 3 बॉलमध्ये आले धावा 11. महागडं षटक होत चाललं विनिशचं. आतापर्यंत SPLचा जर आपण विचार केला 1,80,000 लोकांनी आजच्या दिवसामध्ये SPL एन्जॉय केली आहे. क्या बात आहे. हे सगळं श्रेय जातं सनशाईन क्रिकेट क्लबला. हे सगळं श्रेय जातं आमच्या त्या बंधुतुल्य मित्रांना जे या मैदानावरती अफाट परिश्रम घेत असतात. कारण आज वडिलांनी आपल्या लेजंड्सनं जी सुरुवात केली आहे ते सगळं काही जपून ठेवण्यासाठी सांगे प्रीमियर लीगमध्ये सगळ्यांचाच मोठा रोल आहे. धावफलकावरती धावा 4 पुढे जातील. स्कोर जाऊन पोहोचलाय तो म्हणजेच धावफलकावरती आपण पाहता 23 धावा. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅकवर शफल झाले. ऑन साईडला खेळायचं होतं. बीट झाले या क्षणाला आणि चेंडू जातोय त्या ठिकाणी निर्धाव. डॉट बॉलची होतीये समाप्ती. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅकवरती होतील विनिश. 7 बॉलमध्ये 19 फरदीन खेळतोय. SPL 2022-23 मधल्या चौथ्या दिवसातली आज अंतिम मॅच मैदानावरती रंगते. RV11 कोरगाव हा संघ बॅटिंग करतोय. हाफ ट्रॅकर ऑन साइड ला खेचलाय. वंडरफुल सिक्सर. उलझना मेरी फितरत में नहीं, ना अपनों से ना बैगानों से. फरदीन काजी नाम है मेरा, संघर्ष मेरा रोज होता मेरी सपनों से, मेरी उड़ान से. आणि आज ते हौसले
जिद्दी मैदानावरती घेऊन आलाय फरदीन काझी, जो थांबायचं नाव घेत नाही. अनस्टॉपेबल हाफ ट्रॅकर आणि आडव्या बॅटनं केलं पुल मिड विकेटला, बॉल बाउंड्रीच्या बाहेर. SPL सिक्सर. ती बॅटिंग देखील तशी सुरू आहे. आपल्या बीट वरती हिट देतोय फरदीन काझी. धावफलकावरती धावा झालेत 1.5 नंतर 29. आणि धावफलक जर आपण पाहिलं शेवटच्या बॉलवरती देखील 6 आला आणि 29 वरती धावा सध्या पाहायला मिळतात 2 षटकांच्या अखेरीस. प्रोजेक्टेड स्कोर सध्या धावा दाखवतं 74. 74. ओव्हर नंबर 3. अक्षय, पहिलाच बॉल रिटर्न क्रीजच्या फार दूर. बचने की गली ये नहीं है, अगर आपको रन रोकना है तो आपको मुकाबला सामने से डटकर करना होगा, क्योंकि जो कभी संघर्ष से परिचित नहीं होते वो इतिहास नहीं बना सकते. अगदी बॅटच्या समोर रडार मध्ये मिड विकेटच्या वरतून पाठवला. किती काळ शांत थांबेल फरदीन काझीची बॅटिंग पाहिल्यानंतर सुनील चावरी. आता तो देखील सांगतोय पार्टी में भी जॉइन हो रहा हूं. आज की पार्टी खाली फरदीन नहीं सुनील चावरी की तरफ से भी. हा सिक्सर आला. डावफलक साने फ्लाय होता 36. 36 धावा. क्या बॅटिंग मैदानावरती करतात आरबी कोरगाव रायगड. बॅटची बाहेरची कडा फ्लाइंग स्लीपला बॉल त्या ठिकाणी अडवला जाईल आणि मिती आहे या ठिकाणी आपण पाहिलं तर एक सिंगल आणि एका सिंगल नंतर धावफलक पुढे सरकतात 37. चांगली बॅटिंग मैदानावरती सुरू आहे. ब्रेक थ्रो हवा आहे खरं तर फिल्डिंग करणाऱ्या टीमला आणि तो शोधावा लागेल, कारण मैदानावरती अशाच प्रकारे क्रिकेट झालं शांत स्ट्रायकर्स तर एक मोठी धावसंख्या लागेल. स्विच हिटचा फटका, हा देखील जाईल बॉल थर्ड मॅनला. 1 बाउन्स इन टू द फॅन्स. फरदीन काझीच्या बॅटमॅनला 4 आणि तो पोहोचला 9 चेंडू 29 वरती. बाकी आहे आणि या आपण जाऊया कंटिन्यू ऐकूया पुन्हा एकदा ते सॉन्ग.
सध्या महाराष्ट्रभर चर्चेत असणारं नाव राहुलभाई पाटील आणि त्यांच्या नावाचं गुणगान गाणारं संगीत आपण ऐकलं होतं. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर पुढील बॉल घेऊन ओव्हर नंबर 4 आणि अमीर गडेकर गोलंदाजीसाठी आला. पहिलाच बॉल फटका समोर लॉंग ऑनला फर्स्टला कॅच होऊ शकते. डाऊन दी बॉल फील्ड, व्हेरी गुड ट्राय बट इझिली ड्रॉप. झेल सुटला, धाबा मिळाला 2 आणि धावफलक 2 ने पुढे जात आहे. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 45 धावा. 6 षटकांची मॅच आणि अशा प्रकारे झेल सुटला. मोमेंट जो तुम्हाला मिळणार होता तो मात्र मिळणार नाही. 45 धावा विदाउट लॉस. शांत स्ट्रायकर्सला ब्रेक थ्रो गरजेचा आहे. हा फटका बाउंड्री लाईनच्या बाहेर. आताच तुम्ही सोडला झेल आणि त्यानं जमवला षटकाराचा मेल. जलेबी चिडका नमक. कंटिन्यू करू आपण सॉन्ग. राहुलभाई पाटील यांचं हे सॉन्ग होतं. सुनील चावरीला जीवनदान. अब पडेगा महंगा. काय शॉट होता. मिसफील्ड. बॉलवरती जायला हवं. तुम्ही मागे जाऊ शकत नाही. मागे जाणारे मागेच राहतात आणि बॉल गेलाय सीमारेषा बाहेर. चुकीला माफी नाही. 4. हवा 55 धावा धाव फलकावर. मागच्या 3 बॉलमध्ये आलेत रन्स 12. कॅच ड्रॉप झाल्यानंतर अडवा बॅटनं ऑन साईडला लपेटला. बॉल झाला स्कोअर ऑफ द विकेट. डीपमध्ये एक सिंगल त्या ठिकाणी मेल. एका सिंगल नंतर सुनील चावरी पोहोचला 11 बॉल 25 वरती आणि 11 बॉलमध्ये फरदीन काझी बॅटिंग करतोय. ती म्हणजे 30 धावेवरती. अर्धशतकीय भागीदारी पाहायला मिळाली आहे. 56 धावेची पहिल्या विकेटसाठी RV11 कोरगाव रायगड या संघाच्या माध्यमातून. बॉल तयार, अमीर गाडेकर. स्ट्रायकर इनला फरदीन काझी. लेफ्ट आर्म राऊंड विकेट फरदीन काझीसाठी. हा हेलिकॉप्टर आणि त्या ठिकाणी फसले. विकेट मिळाली. फलंदाज बाद. 30 धावेचं योगदान दिलं फरदीननं आणि फायनली अमीर गडेकरनं हार मानली नाही. सुनील चावरीला जरी जीवनदान मिळालं पण फरदीन काझीचं त्यांनी केली शिकार आणि पहिला धक्का या ठिकाणी दिलाय शांत स्ट्रायकर्स टीमनं रायगडला. थैंक यू डीजे. वन ऑफ द स्टाइलिश लेफ्ट हैंडेड फरदीन काजी. बुझी क्षमा भी जल सकती है, तूफानों से कश्ती भी निकल सकती है. ओके मायूस ना इरादे बदल मेरे साथी, तेरी किस्मत कभी भी बदल सकती है. ना हो मुहूर्त देखते ना हो सूरत देखते है. फरदीन काजी बस अपनी टीम की जरूरत देखते हैं. आणि काय आज गोवामध्ये बॅटिंग केली आहे फरदीन काझीनं. डगआउटमध्ये करूया आपण टाळ्यांच्या गजरात त्याचं हार्दिक हार्दिक स्वागत. अशा प्रकारे फरदीन बाद झाले. हेलिकॉप्टर उडवायचा होता. फुटवर्क अगदी आपण म्हणालं ना फ्रंट लेग बॅटच्या मध्ये चला तर म्हणजे फोर्स जनरेट करायची होती तिथनं पॉवर आलीच नाही आणि कॅच झाली. शॉट कव्हर रिझनला. न्यू बॅटर बॅक टू बॅक 2 वर्ष विखे प्रतिष्ठान या संघाच्या माध्यमातून स्वर्गीय रतनबा पाटील स्मृती चषक ज्यावेळी उचललं. लगातार 2 वर्ष मालिकावीर पटकावणारा खेळाडू, क्रिकेट विश्वातील एक फार मोठं नाव अजित मोहिते. सतीश धुळे यांच्या सोबतीनं घेतलेले क्रिकेटचे धडे आणि आजही त्याच्या प्रत्येक इनिंगमधनं सतीश धुळे सरांना भावपूर्ण श्रद्धांजली तो डेडिकेट करत असतो. अगदी त्यांची सावली जणू काही त्याच्या फटक्यांमधनं पाहायला मिळत असते. षटकं संपली 4 धावफलकावरती धावा अब तक 56. जाऊया पुन्हा एकदा शाईन क्रिकेट क्लब. आज 17वा पर्व. आज नाईक सर सांगायला अभिमानानं आवडेल की अख्ख्या भारत विश्वात सध्या जरी पूर्ण चर्चा कोणाची आहे ना तर ती फक्त सांगीम परिसराची.
सनशाईन क्रिकेट क्लबची SPL 2022-23ची. कारण ज्यांची स्वप्न आभाळा एवढी असतात ना त्यांना पराभवाची भीती मुळीच नसते आणि संयम खूप कडवट असतो बट त्याची फळं नेहमी गोड असतात. आणि आजवर 16 वर्ष जे स्ट्रगल केलं आहे ना 17वं वर्ष मी म्हणेल पूर्ण टेनिस क्रिकेट जगताला प्रेमात पाडलं आहे. आज सांगीन सनशाईन क्रिकेट क्लबनं हॅट्स ऑफ पूर्ण टेनिस बॉल क्रिकेट जगताच्या वतीनं आपण या आयोजकांना देऊयात एक मानाचा सलाम. लास्ट विकेट फरदीन काझीची आली 12-30 केले. सुनील चावरी बॅटिंग करतो नाबाद अजूनही 12 बॉल आणि 26 धावेवरती. आणि अजित मोहिते पहिला चेंडू निर्धाव खेळलाय आणि आता तो स्ट्रायकर एंडला आपल्याला पाहायला मिळेल. पहिला बॉल नक्कीच डॉट आला. सुरुवात थोडीशी शांत झाली आहे. पाहिजे कमबॅक आरवी कोरगावच्या विरुद्ध शांत स्ट्रायकर्स ही टीम देखील कशा प्रकारे करते आहे. या टीमकडे देखील बॅटिंग लाईन अतिशय चांगली आहे. मागच्याच ओव्हरमध्ये विकेट आली आहे. योगेश आला आहे. सेकंड स्पेलमध्ये आपण जर पाहिलं गोलंदाज निकेत फिनिश अक्षय अमीर कोणीही आलं नाही आहे. म्हणजे नक्कीच अंतिम षटकात कदाचित एक विकल्प जो सेकंड स्पेलमध्ये येईल असं चित्र पाहायला मिळू शकतं. कारण प्रत्येक ओव्हरमध्ये स्टार्ट टू एंड रन्स आतापर्यंत पाहायला मिळालेत. बट मागच्या काही कंपॅरिझनमध्ये योगेश चांगली बॉलिंग करतो आहे. अलॉंग दी कार्पेट खेळे डीपमध्ये लॉंग ऑफला. बॅट सध्या थोडीशी नाराज आहे अजित मोहितेवरती. आणि इथे 2 धावेचा प्रयत्न नुकतंच आपण ज्यावेळी मॅन ऑफ द मॅच त्याला मिळाली तो म्हणाला की भरपूर दिवसानंतर आज रन्स आलेत. बॅटकडे पाहतो अजित मोहिते आणि म्हणतोय आज तो मेरा साथ दे. आणि येणाऱ्या काळात नक्कीच अजित मोहितेच्या बॅटमधनं मोठ्या फटक्यांची आशा अपेक्षा मैदानावरती आहे. तुमची बॅट आणि तुम्ही याच्यामध्ये मैत्री ही असायला हवी. फटका समोर अजित मोहितेच्या बॅटमधनं स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. सी गोज कडक ब्युटिफुल पॉवर हाऊस आहे. रायगडचं नाव आहे अजित मोहिते आणि त्यांना दाखवलाय एक दमदार अजित मोहिते ब्रँडेड 6. बट त्यानंतर हल्ला बोल अजित मोहिते हा देखील फटका जाईल. गॅप आहे. मड विकेटला चेस करावा लागेल फिल्डरला. बॉल स्टॉप. गुड फिल्डिंग. एक सिंगल. कारण सांगणारी लोकांना या जगामध्ये भरपूर आहेत बट ती कधीच यशस्वी होत नाही कारण ती आपल्या अपयशाचं कारण सांगतात. यशस्वी लोक तीच होतात जी जीवनात आपल्या अपयशाचं कारण न सांगता आपण प्रयत्न किती केले आणि यानंतर आपल्याला काय आपलं एम गोल आपला दृष्टिकोन काय आपल्याला काय करायचं आहे त्याच्याकडे नवी सुरुवात नवी वाटचाल नवी पावलं उचलतात. सगळं काही जगामध्ये जिंकता येतं. सगळं काही. नथिंग इज इम्पॉसिबल. त्यामध्ये दडलं आय एम पॉसिबल. बट स्वतःला फक्त म्हणता यायला हवं आय कॅन डू इट. मी करू शकतो. षटकं संपली आहेत. 5 धावा आहेत धावफलकावरती 66. आपण जिंकणं हारणं चर्चा त्यामधली करत होतो. माझ्या भाषेत काही सांगायचं झालं तर हसनीन फक्त इतकंच. जीवनात एकदा नाही 10 वेळा पराभूत व्हा बट एकदाच असं जिंका की समोरच्यानं तुम्हाला आयुष्यभर लक्षात हे ठेवलं पाहिजे. कारण तेव्हाच तुमच्याकडनं घडला जातो एक नवा इतिहास. आणि लोकांना ना इतिहास वाचायला आणि वर्तमान पाहायला फार आवडतं. कारण ज्यावेळी वर्तमानामध्ये तुम्ही चांगली कामगिरी करता तेव्हा इतिहास घडतो. इतिहास तुम्हाला जर मोडायचा आहे रेकॉर्ड ब्रेक करायचं आहे तर वर्तमानामध्ये तुम्हाला चांगलं क्रिकेट खेळावं लागतं. आणि आज त्या क्रिकेटची सांगड तुम्ही पाहताय फुलटॉस बॉलसोबत. प्लॅटिनम सिरीज क्रिकेट टेनिस बॉल फुलटॉस 24 कॅरेटचं हे खरंच सोनं. आणि आज खरंच 24 कॅरेटच्या फुलटॉस प्लॅटिनियम बॉलनं SPLमध्ये एक वेगळाच धूमधडाका घातलाय. tenniscricket.inच्या माध्यमातून हा लाईव्ह टेलिकास्ट SPL सांगीम प्रीमियर लीग 17वा पर्व आपल्या समोर. शेवटचं षटक घेऊन आला अमीर गडेकर ज्यानं ओव्हर नंबर 4 हाताळलं होतं. तो गोलंदाजीसाठी सज्ज झाला. बॉल तयार बॉलिंग ट्रॅकवर. अमीर सेकंड स्पेलमध्ये. पहिलाच बॉल सुंदर आहे. थर्डमॅनला फिल्डिंग चांगली झाली. एक सिंगल आणि एका सिंगलनंतर धावफलक झाला 67. ज्या अनुषंगानं आरवी कोरगाव रायगडकडे बॉलिंग युनिट अंकुरसारखा एक नावाजलेला संघ नाही का. त्यामुळे नक्कीच 75च्या आतमध्ये कसं थांबवता येईल हा प्रयत्न करावा लागेल. बॅटिंग करत असताना रायगड संघासमोर पाहायचं अमीर कशाप्रकारे गोलंदाजी या ठिकाणी करतोय. आतापर्यंत 14 धावा त्याच्या षटकात आलेत. एक मात्र विकेट मिळाली आहे ती याच गोलंदाजाच्या नावावरती आहे. संघनायकत्व कुठेतरी मी म्हणेल या मॅचमध्ये शांत स्ट्रायकर्सचं चर्चेचा विषय राहिला.
आपल्या बॉलर्सला बॅक करणं फार गरजेचं असतं. सुरुवातीला 5 षटकं 5 विकल्प त्या ठिकाणी पाहायला मिळाली. बाईच्या स्वरूपात एक सिंगल आली आहे आणि त्यामुळेच कुठे का होईना धावा मात्र मैदानावरती मोहीच थांबल्या नाही आहेत. स्कोर कार्ड पुढे सरकला. टीमची टोटल जाऊन पोहोचली सिंगल नंतर धावफलकावरती धावा 68. षटकातील तिसरा बॉल घेऊन गोलंदाज जमीर तयार आहे. RB11 कोरगावचे फलंदाज अजित मोहिते 6 चेंडू 10 धावावरती खेळतोय. बॅकफुटला गेले आणि त्यानंतर डीप बॅकवर्ड पॉइंटच्या वरनं हा फटका आलाय. आपल्या बॅटची ताकद, अजित मोहिते नावाची भव्यता, दिव्यता, शौर्यता आणि रायगड म्हटलं की पराक्रम आणि त्या पराक्रमाला न्याय देत असताना अजित मोहितेचा हा षटकार. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट. जबरदस्त बॅटिंग करत असताना अजित मोहिते हा फटका फसलाय. इथे विकेट मिळू शकते. एक्स्ट्रा कव्हरला कॅच झाली तर फिल्डर राहिले दूर. 2 धावा बनतील. तिसरी देखील आता होऊ शकते की 4 मिळतील. अडवला बॉल. तिसरा धावेचा प्रयत्न नाहीये. अजित मोहिते म्हणतोय की आता बॅट जी नाराज होती ना, साथ द्यायला सुरू झाली आहे. थोडीशी आता मस्ती तिच्यासोबत देखील केली जाऊ द्या. रन्स बनवल्या जाऊ द्या. आणि सध्या आता रन्स येतात. 2 षटकार त्यांना मारलेत. 8 बॉलमध्ये 18 रनवरती तो बॅटिंग करतोय. धावफलक एक मोठ्या उंचीवरती जाऊन पोहोचलाय. माउंट एव्हरेस्ट जगाच्या पाठीवरती सगळ्यात मोठं शिखर आहे. त्याची उंची जितकी मोठी आपल्याला माहिती आहे, बट सध्या अजित मोहिते मोठ्या उंचीचा खेळाडू आज मोठी स्वप्न घेऊन आलाय. अजून एक सुंदर फटका. चेस करावा लागेल एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षकाला. गुप्ताचा गालीच्या पसरलेला आहे, त्याच्यामुळे नक्कीच फिल्डर्सला अतिशय चांगली मदत त्या ठिकाणी मिळते. अजून एक सिंगल ॲड केली जाईल. इनिंगचा पहिला बॉल नक्कीच सलामीला बॅटिंगला आलाय. फलंदाज सुनील चावरी आणि शेवटपर्यंत चावरी मात्र मैदानावरती तग धरून थांबलाय. सुनील चावरी बॅटिंग करत असताना अंतिम बॉल मैदानावरती बाकी आहे. पाहायचं आहे कशा प्रकारे फिनिश केलं जाईल सुनील चावरीच्या बॅटमधून. फटका अलॉंग दी कार्पेट डीपमध्ये चालला. मड विकेटला एक सिंगल मिळाली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू होता, नकार केला. थ्रो अतिशय चांगला आला. फायनली आता प्रयत्न का झाले, आधी नकार केल्यानंतर ही देखील चर्चा. आणि फलंदाज त्या ठिकाणी झालेत बाद. षटकं संपली आहेत 6 आणि 6 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावा झालेत 78. या नावानं खरं तर ज्या खेळाडूची ओळख आहे त्याचं नाव होतं. दादा तुझ्या माहितीसाठी 4 ते 5 वर्ष जवळजवळ हे नाव क्रिकेटपासून दूर होतं. आताच एक शो मॅच झाली अध्यक्ष चषक मलंगड चिंचपाडाच्या मैदानावरती आणि वयाच्या 40 नंतर 16 बॉल 51 धावेची तुफानी बॅटिंग सुजित तात्यांनी केली होती. नक्कीच एक मोठं नाव आहे ठाणे जिल्ह्यातील. त्यांच्या नावाचं गुणगाणारं संगीत तुम्ही ऐकलं. सध्या तुम्ही पाहता बॅटिंग कार्ड तुमच्यासमोर. 12-30 फरदीन, 15 बॉल 27 सुनील चावरी नाबाद, 9 चेंडू 19 अजित मोहितेने केल्या. 78 बनलेत. 79चं लक्ष आहे. तर या आपण ऐकूया कॉमेंट्री बॉक्समध्ये. रायगडचा संघ खेळतोय आणि रायगड जिल्ह्याला समालोचन क्षेत्रात जर आपण पाहिलं तर भारताच्या बाहेर जाऊन परदेशामध्ये देखील रोहिंजण गावाचा पनवेल तालुक्याचा तळोजा विभागाचा आणि रोहिंजण गावाचा डंका ज्या नावानं वाजवला. जिम्मेदारी सगळ्यांना स्वीकारायला जमत नाही, मात्र या माणसानं जिम्मेदारी स्वीकारून आजवर आपल्या वाणीनं अनेक मैदानं गाजवली आणि आपल्या ड्रीम्स आणि आपल्या पॅशनसोबत एक डेडिकेशन ठेवणारं व्यक्तिमत्व या आपण स्वागत करूया या मॅचमध्ये मच्छिंद्र पाटील सरांचं. या वेलकम आपलं मायक्रोफोनवरती. धन्यवाद.
Thank you. Thank you, Gaurav sir. Thank you, Omi. Chocolate Boy, upcoming commentator, man from Waklan, Thane. Thanks, welcome. So very good evening to all of you present here. दर्शकों के जानकारी के लिए दोस्तों ये जो मुकाबला खेला जा रहा है शान स्ट्राइकर, यदि मुकाबला हारेगी तो इस प्रतियोगिता से अलविदा करेगी। यदि यहाँ से शान स्ट्राइकर जीतेगी तो अगले जो मुकाबले हम देखेंगे बॉल आउट में देख सकेंगे दोस्तों। आपके जानकारी के लिए a very warm welcome everyone. Once again, today is the last match of this tournament. It is a 4th day of the Sangam Premier League 2022-23 season 17. This tournament is being played on national level tournament because the many players have participated in this tournament from many states. So welcome everyone. And how to manage a state level tournament, national level tournament. It is a good example. Sangam Premier League 2022 and 23. Such a great achievement. Big thanks all of you. I wish to thanks everyone, all committee members. They have done a very good job in last 16 years. Such a very good job and impressive job also. Because now Sangam Premier League is the much better tournament of the tennis world. Season 17 and today's 4th day. I am Mr. Machendra Patil along with Omkar Chetty. So very warm welcome everyone. Such a beautiful atmosphere for the cricket. It is now 5:15. 15 past 5 o'clock, sun is beating down, birds are flying in the air, cold wind is blowing now, rushing and cheering crowd in this moment, and such a beautiful atmosphere for the cricket. A very good evening to all of you present here. Those who are watching also, you are also most welcome. This tournament is being played in Goa on, yes sir, on this tournament is being played at Goa on Government Complex ground. So very warm welcome once again. The target is 79 in front of Shan Striker. They have great cricketers. They have a lot of batsmen. So let's see how will perform in this match. The match will be thrilling or one-sided. So we are so exciting. Who will be winning this match? Very warm welcome everyone once again. The Olympic बल्लेबाज मैदान के ऊपर Albino is a great cricketer of the tennis world, an explosive cricketer of the tennis world. He has a 14 runs in the last match. Very well performance because he hit back-to-back 2 sixes in last matches. Albino, the captain of the team, in front of the striker end, and Ankur is now captain of the team. He bought to attack in the power play overs. So let's start. Play the call from umpire. What a shot! It's gone long way out of the park for 6. Magnificent stroke, and that's a brilliant start by batsman. Albino, he's on the fire now. What a fantastic shot, and what a camera work by your tenniscricket.in. Oh, what a clarity. Saw the supporter. They are enjoying every moment. Good delivery. This timing, Ankur Singh, he kept the ball very low with a good direction and a good comeback after the 6. Score moves 6 for no loss. Great start from the Albino. He's attacking cricketers and entertainment cricketers. As far as I know, he has a good experience. He knows very well how to play in power play overs. So let's see how he'll perform in this power play over. Oh, what a shot in amazing timing that occasion. There is no chance for stopping that. It should be 4. That's a beautiful shot once again. Then goes on back foot, make the shot, and he got a great timing, hitting the ball in the right area and getting a 1 boundary for Albino. It's a brilliant cricketer of tennis world. 10 for no loss. Brilliant start from the Albino. He's on the fire. What a shot. What a executive. Greatly executive. But there is some mistake. There is no looking for third, and yes, completed. Good run with the wicket. Yes, danger end, but a good running with the wicket. Good call, good coordination after the ball. Complete a quick single. Come on, and complete a second, and come on also once again, and complete a quick third run. So what a brilliant running by the Albino and Sanesh. The score moves very fastly, 13 for no loss. Great attack from the Albino. The timing, Sanesh is strike now. First time is facing to
Ankur Singh. Oh, lovely delivery with extra bounce, good length, good line, good accuracy, good perfection, and release of follow throw. What a brilliant delivery. Good boy, good comeback, Ankur Singh. He has been a captain of India team when India and Pakistan, we have seen the match in 10 PL in Dubai. He has been a captain from India, 13. Finally, did have the power play over. Oh, what executive, great executive. There is a fielder in silly mid off, but there is no chance for stopping that. This is a great finish of from the Ankur Singh. End of the first over, 13 for no loss. 13 रन बिना किसी विकेट के नुकसान पर. A very good start from the opener batsman Albino, but Sanish is not off the mark now, having faced 2 balls. But Albino, he has a score 13 after facing 4 balls. What a fantastic start from him. And at the first over, 34, no loss. Such a beautiful atmosphere. And look at the beautiful atmosphere. Ground looks really good picture. Surya Dutt Naik has come in Combox. Welcome, sir. He has been a corporator of Goa Municipal Corporation. Great delivery, clean ball, no chance for bad run. Perfect Yorker. This is a good delivery. This is a very, very good delivery. And first dismissal for the bowler. 13 for 1. What a fantastic delivery. Perfect Yorker, pitching the ball in right area. The batsman had no answer to, and first dismissal for the team Raigad. 13 for 1. The great start from Albino, but not a partnership between the Sanish and Albino. The next batsman in at number 3. The new batsman, new face, Sanket. Sanket comes out to middle. As far as you know, he's a brilliant batsman in skill ball. He's a very dangerous cricketer. But let's see how he'll perform in this match, because this match is very important for the Shan strikers. अगर ये मुकाबला लॉस होते तो यहाँ से उनको अलविदा करना पड़ेगा सांगेम प्रीमियर लीग के लिए. फिर एक बार अगले साल उनको 365 दिन फिर एक बार घड़ी की तरह इंतजार करना होगा, क्योंकि सांगेम प्रीमियर खेलना इतना आसान नहीं है. ये हर एक का सपना होता है. जैसे कि इस पृथ्वी गोवा में आने का हर एक का सपना होता है, उसी अंदाज में सांगेम प्रीमियर लीग, बिकॉज इट हैज बिकम अ ब्रांड नाउ. इट इज नॉट ओनली सांगेम प्रीमियर लीग, इट हैज बिकम अ ब्रांड सक्सेसफुल 16 years. What a long journey and such a beautiful journey of SPL 2022 and 23 organized by Sunshine Cricket. A great delivery once again. Oh no, oh my god, beautiful delivery. And one more wicket down. What a bowling performance, such a great bowling. थर्टी फर्स्ट की यादों को ताज़ा कर रहे हैं. हालांकि हमारा कॉन्सर्टेड कमेंट्री पे फिलहाल रहने दो थोड़ी देर, उसके बाद देखेंगे. बहुत ही दोस्तों गोवा मुझे काफ़ी पसंद है, क्योंकि रात की फिजाओं में जब हेडलाइट्स ऑन होते हैं तो गोवा की खूबसूरती और निखर के सामने आती है. गोवा और खूबसूरत नजर आता है, और बीच का नज़ारा तो काफ़ी खूबसूरत है. लेकिन दोस्तों दुख की बात है कि हम बीच से काफ़ी दूर हैं, क्योंकि हम साउथ गोवा में हैं. टीम का स्कोर 13 for 2 loss of the 2 wickets. 13. Rajesh is a new batsman, but bowler Firoj, man from Goregaon, he has comes out on hat-trick. So let's see he will be able to complete his hat-trick or not. It's a good opportunity. Good bowling Firoj.
man from Goregaon. It's an excellent cricketer of the skill world. And next batsman Rajesh in at number 4. It comes out to middle once again. Beautiful atmosphere. Very good evening to all of our present. I'm Mr. Machandra Padil, Raigarh Ranjan Village. Over the wicket. Great delivery, strong appeal, but umpire has no answer to it. Umpire said this is a totally clearly outside to leg stump delivery. Good decision, umpire. Very good job. Strong appeal. Oh, what such a great appeal. A miss is opportunity, but well spelled, no doubt. Complete a quick single. The score moves with single up to the 14 for 2. 1.3 overs is going on. Beautiful bowling. Firoj, excellent bowling performance from him. Over the wicket. Oh, once again strong up in finger goes umpire. One more wicket down. Wicket number 3 goes down. We are looking for a thrilling match, but this match is going on that way, I think, because one soft dismissal once again, 3 loss of the 3 wickets, 14. It's not good start from this opener now. But great bowling, Firoj. He has taken 3 important wickets. What a fantastic and fabulous bowling attack from Firoj. He has started tremendous bowling attack from beginning. Not getting a chance for batsman for hitting the big shot. What a quality cricket and what a quality bowling from the Firoj. Such a great performance in the beautiful inning. Sun is beating down slowly, and such a beautiful atmosphere for the cricket. What a bowling. Such a Firoj balanced bowling attack from him. 14 for 3. Not a good start from the Shan striker team. Good bowling. Once again, he left the ball, it's very low. He's trying to play into the mid wicket. There is a big gap. He wanted to clear it, but he couldn't connect the stroke, and that's a good delivery once again. Very good bowling. This is a final delivery of this over from Firoj. Great performance. Such a great performance from the Firoj. I would like to appreciate to Firoj. Absolutely. Oh, great placement. There is no chance for the batsman. And this is a terrific finish from the Firoj. End of the couple of the overs, 14 for 3. Great spell from the Firoj. Municipal party, but such a simple living and high thinking. Such a great salute, and great work, Surya Tanad sir, and your team also, because the 16 successful year completed Sunshine cricketer from SPL. What a great journey. And at the couple of the overs, 40 for 3. There is no entertainment from the batsman, but a very good spell from the Firoj. He considered just 2 runs and taken 3 wickets. सूर्यदत्त नाइक, यस, हमारे बीच मौजूद हैं. ओ बैकफुट पर गए, कट कर दिया गेंद को, लेट कट, व्हाट अ ब्यूटीफुल शॉट. There is no chance for the stopping here. It should be 4 after a long time. It was a terrific shot from the batsman. That's a 4 runs. He is on the mark now with 4 runs. Great delivery, change of pace. There is a change the line and pace also, but no chance for hitting the ball. But a good batting. After hitting the 4 runs, he quickly completed a quick single. You're watching a sensible cricket from the batsman. The score moves with a single, 19 for 3. Third over is progress now. Target is 79. This is a big target because they are not able to maintain
the run rate frequency is not there. Oh, inside out, lovely shot. There is no chance stopping that. One more boundary from the batsman. That's a good shot. 4-1-4. Oh, 9 run coming from this over from last 3 deliveries. What a fantastic batting attack from the Rajesh and Anand. Very good partnership between the Rajesh and Anand. Trying to reverse shot, but is not getting a success. It is not easy when faster bowler is bowling now. Have a look at the action replay, trying to switch it, but not well connecting. It is very difficult when the faster bowler is bowling now. It's not easy to connect attempt reverse shot. Good comeback. 23 for 3. Third over is progress now. The match will be up 6 over. Pull toss. He couldn't find a gap or a single. There is a fielder in sleeper position. Good fielding from him after hitting the ball, complete a quick single and score moves with the single. If you want to win the match, you can't take a one and single run. It is not achievable score because the target is very big now, 79 to win. And progress is third over. Final delivery of the third over, 24 for 3. Good cricket. High in there, up in the air. Yes, Ankur Singh is there. Is judging now very well. It's taken beautifully. One more soft dismissal. 4 wicket goes down for 24 completion of the third overs. For 4. तो दोस्तों यहाँ पर हमारा स्पेल समाप्त हुआ. हम आपके लिए थोड़ी देर के लिए हम रुकना चाहेंगे. कल हम आपसे फिर एक बार रूबरू करेंगे. फिलहाल सुनेंगे एक मीठी आवाज मैन फ्रॉम भाईंदर मनीष पाटिल की जुबानी. 3 ओवर बची हुई, 18 गेंदें और 55 रन टू रिक्वायर्ड. सो लेट्स सी we will be winning this match. So all the best both the teams. Show the good game. Now changing in the commentary box. We joined with me Manish sir. Thank you. Thanks a lot. थँक्यू मच्छिंद्र पाटील सर. टार्गेट दिलं होतं जवळपास 79 धावांचं. 3 षटकांमध्ये 24 बनवल्या. थोडासा पलटा भारी आहे तो म्हणजेच टीम आरवी कोरगाव रायगड या टीमचा. आनंद आणि गुरु हे 2 फलंदाज मिडल ऑर्डर. वेगवान तेज तरार महाप्रचंड वेगाने हा बॉल हाताळला होता. दरम्यान अपील त्या ठिकाणी केली गेली. अपीलमध्ये तितकासा रस नव्हता. त्या ठिकाणी मी ते ही एक धाव एका धावेची होते वाढ. माफ करा या ठिकाणी फलंदाज बाद झालेला आहे. पाहुण्यांचा व्यासपीठावर आगमन होते त्यांचं मी सहर्ष स्वागत करतोय. यावेळेस अपील केली. अपील करताना मात्र खूप चांगल्या पद्धतीने लक्ष दाभोळकर सर यांचं पाहायला मिळालं आणि तिसरी या ठिकाणी एक जबरदस्त बॅटिंग करताना कुठेतरी ब्रेक लागतोय. योगेश आणि गुरु आमच्यासोबत विराज तेंडुलकर आम्हाला कळवत आहेत की आतापर्यंत 3 षटकांचा खेळ झाला होता. 4थ्या षटकाच्या पहिल्या बॉलवर विकेट मिळाला. पायचीच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला. अर्धा संघ तंबूच्या दिशेने परत गेलेला आहे. 5 गडी बाद 24 धावा. शान स्ट्रायकर या संघाकडून अपेक्षा होती की जास्तीत जास्त धावांपर्यंत मजल जाईल. पहिल्या डावामध्ये जेव्हा त्यांनी 78 धावांपर्यंत रोखलं होतं खऱ्या अर्थाने आरवी कोरगाव रायगड या टीमला, पण सुरुवात तितकीशी चांगली पाहायला मिळाली नाही आणि सुरुवात चांगली नव्हती. त्याचमुळे मात्र आता बघूया समारोप कसा होतोय. बॉलिंग मार्कवर फिरोज तयार. ओव्हर विकेट. ड्राईव्ह करायचा प्रयत्न पुन्हा एकदा बॉल शरीरावर आदळलाय. पायचीची अपील केली आणि फिरोजने आतापर्यंत 5 विकेट्स या स्पेलमध्ये कंप्लीट केलेला आहे. 5 कंप्लीट केलेला आहे आणि आतापर्यंत एकही धाव फिरोजने खर्च केली नाहीये. एक जबरदस्त बॉलिंग. एक जी धाव आली ती सुद्धा लेग बाईट्स मध्ये, म्हणजे ती त्याच्या खात्यात जाणार नाहीये. वन ऑफ द बेस्ट स्पेल ऑफ हिज करिअर. फिरोज शेख अनस्टॉपेबल.
त्यांना मात्र आतापर्यंत ट्रॅक रेकॉर्ड टीम आरवी कोरगाव रायगडचा चांगला राहिलाय. 2 मॅचेस खेळले, 2 मॅचेस जिंकलेत. आतापर्यंत शान स्ट्रायकर संघाला हा सामना जिंकायचा होता, पण कुठेतरी दिसते प्रथमदर्शी की पलटा थोडासा भारी आहे, कारण बॉलिंग अटॅक स्ट्रॉंग आहे. जी स्ट्रेंथ आहे खऱ्या अर्थाने आरवी कोरगाव रायगड या टीमची, बॉलिंग अटॅक सकाळपासून बहादार राहिलेला आहे. जे ऑप्शन वापरले होते ते सर्व ऑप्शन चांगल्या पद्धतीने कार्य करताना पाहायला मिळाले. बॅक टू बॅक 2 विकेट्स आता फिरोजने मिळवले आहेत आणि आता पाहूया विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावर फिरोज येऊन पोहोचलाय. बॉलिंग मार्कवर बॉलर तयार, कुठेतरी तयारी नव्हती, थांबतायत. पंचांच्या वतीनं डेड बॉलचा इशारा केला जातोय. संध्याकाळचं सत्र आहे, प्रेक्षकांची देखील पसंती या स्पर्धेला आहे आणि याच डावामध्ये दुसऱ्यांदा तो हॅट्रिकच्या उंबरट्यावर आहे फिरोज. फुलरेंचा बॉल ओव्हर द बॉलर हेड, बॉल पोहोचतोय स्ट्रेटिश मिडॉनला. अजित मोहिते बॉल अडवण्यासाठी पुढे येईल, तोपर्यंत त्याला हुलकावणी बॉलने दिली होती, पण फक्त एकाच धावेवर दोन्ही फलंदाज थांबतायत आणि पुन्हा एकदा हॅट्रिकची संधी हुलकावणी देऊन गेली फिरोजला. धावसंख्या 6 गडी बाद 25 झाले. 25 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 6 विकेट. पूर्णपणे अधिराज्य गाजवायचं होतं आरवी कोरगाव रायगडला आजच्या दिवसावर आणि ते पूर्णत्वास येते. ऑन साईडला स्विंग करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. ऑफस्टमच्या बाहेरचं रोटेशन, चांगला बॉलिंग पाथ चूज केलाय फिरोजने आणि त्या बॉलिंग पाथवर कुठेतरी लक्ष न देता ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न जातोय. हा डॉट बॉल पूर्ण कारकिर्दीतलं हे वन ऑफ द बेस्ट फेल आहे फिरोजचं, जे तुम्ही आता मैदानात पाहताय. यावेळेस ऑकवर्ड स्ट्रोक पोझिशन पाहायला मिळाली. बॉलला फक्त टर्न केलं बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोनमध्ये. ती तयारी नव्हती स्ट्रोक खेळण्याची, पण तरी देखील धावा 2 मिळत आहेत. 2 धावाची वाढ, धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 6 गडी बाद 27 धावा. बघा उद्याचं वेळापत्रक देखील आम्ही जाहीर करतोय या षटकानंतर. शेवटचा बॉल असेल या 4थ्या षटकातला. 6 गडी बाद 27. या षटकात 3 खर्च केलेत फिरोज. फुललेनचा बॉल होता, ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न, 3 स्टंप्स रोखल्या आणि या षटकातला हा 3रा LBW आणि या डावातला 6वा विकेट प्राप्त करतोय फिरोज ॲट हिज बेस्ट. तर उद्याचं शेड्यूल आहे राजेश 11 वास्को, CCA कोंकुलीम, सनराइज 11 सांगे, सिद्धिविनायक उसगाव आणि साई 11 मलकापूर. 5 संघ खेळणार आहेत. सकाळी 9 वाजता सर्व संघांनी रिपोर्ट करायचा आहे. पूर्ण सूचना देतोय. राजेश 11 वास्को, CCA कोंकुलीम, सनराइज 11 सांगे, सिद्धिविनायक उसगाव आणि साई 11 मलकापूर. जो संघ लेट येईल त्यांना कमी षटकांचे सामने खेळायला मिळेल. सरळ सरळ 1 षटक कमी खेळता येईल, कारण कालच्या दिवसात आम्हाला फक्त 8 सामने पूर्ण करता आलेत. उद्या तसं होऊ नये त्यासाठी ही प्रारंभिक सूचना आम्ही खेळाडूंपर्यंत आणि संघांपर्यंत पोहोचवते, संघ मालकांपर्यंत पोहोचवते, मॅनेजर्सपर्यंत पोहोचवते. 12 बॉल्समध्ये 52 धावांची गरज. शान स्ट्रायकर, स्ट्राईकवर आमिर. खूप चांगला तेच तर्रार लेग कटर बॉल. खेळपट्टी अजूनही गोलंदाजांच्या प्रेमात पडले असंच पहिल्या दिवसापासून पाहायला मिळालंय. बॅटर देखील ड्रिल करून दाखवतात की कसा खेळायला हवाय, पण मात्र फलंदाज थोडे नाराज असतील खेळपट्टीवर, पण प्रत्येक वेळी गोलंदाज नाराज असतात. यावेळेस सांगे प्रीमियर लीगमध्ये काहीतरी वेगळं चित्र पाहायला मिळालंय. गोलंदाजांना एक नव ऊर्जा मिळते, एक चांगल्या दर्जाची षटक हाताळण्याची संधी मिळते. सकाळपासून आपण अंकुरला पाहिलं जो वेगवान तेस्तरार गोलंदाज आहे, पण तो देखील फिरकीचे खूप चांगले प्रयत्न करताना पाहायला मिळालाय. 10 बॉल्स 52ची गरज. बॉलिंग ट्रॅकवर आशिष मेहरुळ. उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर स्ट्रोक पोझिशन पाहायला मिळालं नाहीये. बॉल जातोय गलीमध्ये, त्या ठिकाणी एकदा पूर्ण केले. लेट सी. ती लेग बायची एकदा बसणार आहे. एका धावेची वाढ, धावसंख्या पोहोचते 28 या आकड्यावर. 28 runs on board for the loss of 7 after 4.3. Sean Striker. बॉलिंग मार्कवर आशिष तयार. ओव्हर द विकेट अनपेक्षित उसळी आणि त्या उसळीचा अंदाज घेताना पंचांच्या वतीनं वाईट बॉलचा इशारा केलाय. बघा किती जास्त बॉल उसळतो या खेळपट्टीवर. टणक खेळपट्टीवर सुद्धा इतका बॉल उसळत नाही जितका हा
मातीच्या खेळपट्टीवर बाउन्स मिळतोय गोलंदाज आशिषला. 9 बॉल्समध्ये 50 धावांची गरज आहे. हलक्या त्याने बॉलला डिफेन्स केलाय बॅकवर्ड पॉईंटला. क्षेत्ररक्षक इनफिल्डच्या पलीकडे जाऊन बॉल अडवेल तोपर्यंत एकाच धावेवर 2 फलंदाज थांबणार होते, पण जाणलं त्यांनी की 2 धावा पूर्ण केल्या जाऊ शकतात. 2 धावांचा कॉल दिला गेला. निकितच्या वतीनं आम्हीने पूर्ण केला. 2 धावांची होते वाढ. धावसंख्या पोहोचते 31 या आकड्यावर. 7 गडी बाद 31 धावा. या षटकात 2 बॉल शिल्लक आहेत. बॉलिंग मार्कवर आशिष मेहरोल 3 खर्च करतोय. स्ट्रोकसाठी थोडंसं अंग बाजूला सारलं होतं, पण त्यानंतर बॉल आउट कट होतोय हे कुठेतरी विसरला होता फलंदाज. बघा स्ट्रोक ऑफर केलाच नाहीये आणि त्याचमुळे ती आत्मीयता असायला हवी की तुमच्याकडे खूप कमी वेळ असतो स्ट्रोक सिलेक्ट करताना. धावसंख्या 7 गडी बाद 31. लास्ट बॉल ऑफ 5th. हवेत आहे बॉल. एक्स्ट्रा कव्हर झोनमध्ये खेळायचं होतं. आउटसाइड एज घेऊन बॉल पोहोचतोय. स्वीपर कव्हर पॉईंट झोनमध्ये. इनफिल्डचा क्षेत्ररक्षक पलीकडे जाऊन बॉलला अडवण्याचा प्रयत्न करेल, पण त्या ठिकाणी ते केलं. थोडासा आळस क्षेत्ररक्षकाचा पाहायला मिळाला. बॉल जातोय सीमारेषेच्या दिशेने अडवला जाईल तोपर्यंत 2 धावा मिळत आहेत. 2 धावांची वाढ. धावसंख्या 33 झाले. आता 6 बॉल्समध्ये 46 धावांची गरज आहे. 6 बॉल 46. या मैदानावर प्रत्येक जणाने आपलं नशीब आजमावलेलं आहे. तर अजित सांगतोय मी सुद्धा माझं नशीब आजमावून पाहतो. या अगोदर आपण कित्येक वेळा यष्टीरक्षण केलंय. या अगोदर कित्येक वेळा आपण डीपमध्ये फिल्डिंग केले, पण आज मला गोलंदाजी करायची आहे या ऐतिहासिक सांगेच्या गव्हर्नमेंट ग्राउंडवर. 6 बॉल 46 धावांची गरज. स्ट्राईकवर आमिर असेल. 33 धावा झाल्या शान स्ट्रायकरच्या. पहिला बॉल अगदी सरळ सरळ हा आम बॉल होता, पण बॉलला जास्त उसळी. पंचाच्या वतीनं हलकंसं स्मित असतं. वाईट बॉल एकदा वाढेल. 1 फॉर दी ओव्हरची ताकीद मिळते अजितला. 5 बॉल्समध्ये 45 धावांची गरज आहे. 5 बॉल 45. पुन्हा एकदा यावेळेस मात्र पंचांच्या वतीनं दंडित केलं जाईल. हाईट फॅक्टर चेक केलंय आणि 9 बॉलचा इशारा. पुढचा बॉल फ्री हिट असणार आहे. खूप महत्वाच्या बाबी आहेत. या ठिकाणी रिस्क घेणं योग्य होतं का प्रश्न माझ्या मनात आलाय. लेट्स सी. फ्री हिटचा बॉल. फुल लेनचा बॉल होता. प्रॉपर फुट मोमेंट खेळपट्टीवर बनवता आला नाही, त्याचमुळे बॉल यष्ट्यांवर आदळलाय, पण नुकसान होणार नाहीये कारण फ्री हिटचा बॉल होता. त्याचमुळे फलंदाज देखील थोडंसं स्मितहास्य दाखवतोय. पायांचा स्पर्श होऊन बॉल स्टंपवर आदळला. काल हिमांशू पाटीलची बेल्स डाऊन झाली नव्हती जेव्हा त्याने बॉल आउटमध्ये बॉल हाताळला होता. ऑन साईडला क्रॉस बेटेड. कॉर्नर झोनमध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. पोहोचेल तोपर्यंत बॉल सीमारेषेच्या बाहेर आणि या मिळतील 4. SPL चौकार. क्रॉस बॅटेड. पुन्हा एकदा बॉलला हॅमर केलंय. मिड विकेट झोनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. थ्रो करेल तोपर्यंत धावा पूर्ण केलेल्या आहेत. एकूण या 1 धावेची वाढ. धावसंख्या पोहोचते 7 गडी बाद 40. 2 बॉल्समध्ये 39 धावांची गरज. आणि नक्कीच पुढच्या फेरीत जाणारे संघ देखील जवळपास आम्हाला मिळालेले आहेत. क्रॉस बॅटेड. एलिव्हेशन तितकं समियत नाही आहे. डिस्टन्स देखील गाठलं जात नाही. बॉल जाते फॉरवर्ड स्क्वेअर लेग झोनमध्ये. डीप नुसत्याच्या पुढे येऊन बॉलला कॅरी करेल तोपर्यंत फलंदाजाला परतीचा प्रवास करावा लागेल. धक्का बसतोय हा जवळपास 8वा शान स्ट्रायकर्स. शेवटचा बॉल असेल या डावातला, या मॅचमधला. 39 धावांची गरज आहे. अक्षय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतोय. बघा पुन्हा एकदा सूचना. उद्या 9 वाजता सर्व संघांनी पोहोचायच्या आहेत. ज्या संघांची नावं मी तुमच्यापर्यंत पोहोचवली. अजित मोहिते बॉलिंग ट्रॅकवर. शेवटचा बॉल असेल या मॅच मधला, आजच्या दिवसभरातला. अमेझिंग असोनला आणि टीम आरवी कोरगाव रायगड जवळपास उद्याच्या म्हणजे परवाच्या फेरीत तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. अमेझिंग असोनला आणि आरवी कोरगाव रायगड. परफेक्ट बॉल. अजून एक बॉल शिल्लक आहे.
धावसंख्या 8 गडी बाद 40. तांत्रिक बिघाड झाला होता, इंटरनेट सर्व्हिस थोडी डाऊन झाली होती आणि विकेट मिळाली, अपील केली, उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न आणि SPL मधली या सीझनची पहिली विकेट नावावर गेलेली आहे अजित मोहितेच्या. दुसरी 2 विकेट घेतलेल्या आहेत. काय जबरदस्त बॉलिंग केली, बॅक ऑफ द हँड, अगदी सरळ फुलर लेनचा बॉल अपील केली. अपील करताना स्मिता हास्य जाणलं होतं की फलंदाज बादच आहे आणि अशा पद्धतीने 6 षटकाचा खेळ संपला. 40 वर थांबला शान स्ट्रायकर आणि RV11 कोरगाव रायगड या संघाने आजच्या दिवसातल्या तिन्ही सामने जिंकलेले आहेत. पुढच्या फेरीमध्ये ते पुढच्या शनिवारी ते खेळताना तुम्हाला पाहायला मिळतील आणि अमेझिंग